रतनगड किल्ला सह्याद्रीचा रत्न. सह्याद्री पर्वत रांगेमध्ये एक दुर्ग आहे, निसर्गाच्या कुशीत बसलेला आणि इतिहासाच्या पानामध्ये अमर झालेला, म्हणजेच रतनगड किल्ला. आज आपण पाहणार आहोत रतनगडाचा इतिहास, ट्रॅकिंग रूट्स आणि बरंच काही. रतनगड हा गिरिदुर्ग महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यामधील हरिश्चंद्रगड संरक्षण क्षेत्राजवळ आहे. रतनगड हा किल्ला शिवकालीन असून 400 वर्ष इतका जुना आहे. तसेच समुद्र चौपाटीपासून त्याची उंची 4250 फूट इतकी आहे. इथे पोचण्याकरिता मुख्य 3 बेस विलेजेस आहे. एक म्हणजे रतनवाडी, दुसरं चिचपाडा आणि सामरतगाव. तर आम्ही आता निवडलाय रतनवाडी या गावाला. सर्वात लोकप्रिय हे गाव. कालच आम्ही हरिश्चंद्रगडावरून ट्रॅक करून आलेलो. आता आम्ही जाणार आहोत रतनवाडी या गावाला. भटकंती रस्ता. हे आज आहे ना बंदी, इकडे चालले जायचे. नाही रे, हे दोघं या रे, थोडे धावत या. रतनगडावर जाताना आम्ही चुकीची वाट निवडली, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. नाही म्हटलं तुला गाडी चालू कोकणीच्या, मला माहिती आहे धावून नाही आणलं ढकलं. मग आदेश भाई कसं वाटलं? लय मस्त पैदल चालून कसं वाटलं? फ्रेश लय चांगला, एनर्जेटिक, एनर्जी झाली मस्त. माणूस तर गाडीच्या स्पीडने धावत आला. माणूस गाडीच्या स्पीडने धावताना पायाचे ब्रेकच नाही लागत ना, सिद्धच घालते धावताना. कसं असं धावत काही खरं नाही. धावलो हा दिशे परत धावलो, गाडीचा थांबला, याच्याही पुढे गेलो तुझा धावत, ब्रेकच नाही लागला गाडीचा. काय करणार, याच्या पुढे चालला गेलो धावत. चला पुढची वाट पाहू आपण काय होते तर. She moves like a map with no borders, a whisper. मी शिव मारू. आज आम्ही रतनवाडी गावामध्ये आलेलो आहोत. जस्ट आज आम्ही पोचलो आत्ता. तर हॉटेल बघू शकता तुम्ही. ह्या हॉटेलमध्ये आमचा नाश्ता पाणी झालेला आहे. हॉटेल प्रवरा. हॉटेल प्रवारा तिथं आमचा नाश्ता पाणी झालेला आहे. तरी आता आम्ही जाण्याची तयारी केली आहे. माझ्यासोबत मयूर भाऊ भोरणे आहे. तर त्याला पुढं बाकी आम्ही तुम्हाला माहिती देतो.
सह्याद्रीची अस्सल मजा जर तुम्हाला पाहायची असेल तुम्हाला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात उतरावं लागेल. त्यासाठी आम्ही निघालो आहोत. आम्ही आहोत सध्या रतनवाडी या गावात. 12व्या शतकात झांज राजाने 12 नदीच्या काठी जे मंदिरे उभारली होती त्याच मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे रतनवाडीतील हे अमृतेश्वर मंदिर जे शिवजीला समर्पित आहे. तुम्ही दुरून बघू शकता ते आम्ही येताना पाहणार आहोत. ही प्रवरा नदी असं म्हणतात की खूप अशी नक्षीदार शिल्पकला खूप छान असं काम केलेलं आहे मंदिराचं. तिथून आपण पुढे आलो. तर ते आम्ही आता नाही बघणार आहोत पण नंतरच तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. चला तर मग आम्ही जाणार आहोत आता ट्रॅकवर. रतनगडाच्या ट्रॅकला आता सुरुवात झालेली आहे. माझ्यासोबत आहे माझा मित्र मंदेश शिवम आरू उर्फ आणि आमचे खतरनाक माणसं. काय म्हणणं आहे तुझं अविनाश? कोणत्या रोडने यायला पाहिजे होतं आपण? तर माझ्या विचाराने असं म्हणणं होतं की माझं ही जी टेकडी दिसते तिथून सुरुवातीपासून वरती चढायचं मग खाली उतरायचं पुन्हा वरती जायचं. म्हणजे आपली डेस्टिनेशन आपल्याला भेटली असती. पण हे मयूर सरांच्या आदेशानुसार नक्षा पाहत हे असं आडोदिडो घुमवत आहे. ते मला त्रासदायक वाटतं. तर त्यामुळे मला थोडी खंत आहे बट होते ॲडजस्ट करतो. आपण थ्रिलिंग ॲक्शनवाली ट्रॅक करणार आहोत. आपल्याला गाईड करणार. हरिश्चंद्रगडावरील कारवीचं हे फूल हे आपल्याला रतनगडावर पण सापडलं. सच्ची मध्ये आता काहीतरी म्हणणार आहे. डर के आगे त्याच्याबद्दल काहीतरी विचार आहे डरसाठी. बघू शकता इंटरव्ह्यू द्या रे बाब, समोर समोर नका जाऊ. मला बोलू द्या. ही गाडी हे आमचं सहारा सहाऱ्यासाठी बस क्लिप माझ्यावर खूप सारं वजन पण आहे. समुद्रीच्या व्हिडिओ का अशा दगडांपासून थोडं वाचून राहावं लागतं. बघू शकता तुम्ही खूप जोराने ते खाली करतो. तर मित्रांनो बघू शकता दाट जंगलापासून आम्ही काय पाहायला दगड धोंड्यापासून सावध राहावे. सावध राहा. मला जीवाला जपा. रतनगडाच्या डोंगर रांगेत भटकंती हे होण्याची शक्यता खूप जास्त आहे. पाहू शकता
आम्ही 2-3 ठिकाणी वाट चुकलेलो होतो. त्यामुळे आम्ही आता एक नवीन शक्कल लढवली आहे. बॉटल आणि अशी वाटेवर एका झाडाच्या बुटावर असे बसणार आहोत. जेणेकरून कोणी विसरणार नाही. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला पुन्हा लक्षात येईल येताना की आपण या जागेवर आलो आणि हा रस्ता बरोबर आहे. तसंच आमच्या मित्रांनी सुद्धा समोर लावलेला तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. चला. हे बघू शकता एक हेल पण लावली आहे. त्यामुळे मित्रांनो काय होते, बिस्लरी वाट लावली. आपण चुकणार नाही, बरोबर. नाहीतर हालत खूप जास्त वाईट होऊ शकते. मागं माझा मित्र बघू शकता आदेश भाई. कसं वाटतंय? नंबर तुझी एनर्जी काय म्हणते? बॅटरी काय म्हणते? एनर्जी पूर्ण ढासळलेली आहे, तरी हिंमत आहे. बॅटरी पॉवरफुल मोडवर लावलेली आहे. अल्ट्रा पॉवर सेविंग मोड आणि बॅटरी कमी खर्च होईल. रतनगडाचं घनदाट असं जंगल. माणसं थोडीशी आमची घाबरलेली आहे. तुम्ही पाहू शकता थोडी दमलेली आहे. इथं आम्हाला कानावर गोष्ट आली की बिबट्या पण काय होतं सर? इथं म्हणजे बिबट्या. बिबट्या. अच्छा, अच्छा, त्याला बिबट्या. आमच्या इकडे वाघ म्हणतो. हां, अच्छा. यवतमाळ. मला काय बोलते बिट्ट्या. बिबट्या. हां, बोल. तर तुम्हाला असा झडकला का दिसला? झळकलं नाही ते असं घंटा जंगल बघून थोडी मनामध्ये भीती आहे. अच्छा. भीती निर्माण झाली आहे. नाही निर्माण झाली. हो. नाही, ह्या जंगलाला पाहून असं वाटत आहे की ते बिबट्या नक्कीच असेल. वाट संपल्यानंतरचं दुःख. आम्ही अनुभवतोय. पण कितीही वाट संपली असं म्हणतात, भटक्याचा गिरिदुर्ग म्हणजेच रतनगड. शेवटी आम्ही भटकलोच. इकडे आड तिकडे पहाड, समोर खाई आणि गडावर जाण्याची घाई. गडावरची भटकंती. गडावर भटकल्यानंतर जे आपल्याला वाट चुकलो नाही पाहिजे यासाठी आपण काय करायला पाहिजे, त्यासाठी आमच्या ललित दादांनी शक्कल लढवलेली आहे. अशी गोटे ठेवले की लक्षात येऊ शकते आपल्याला की मार्ग कोणता आहे, वाट कोणती आहे.
आपल्याला रतनगड, त्र्यंबक दरवाजा, नेढा, त्र्यंबक रतनगड. मिळालेला आहे आपल्याला. आणि ही एक वाट. तर आपल्याला डिसाईड करायचं आहे कुठे जायचं. तर प्रत्येकाचे विचार घेऊ आपण. गणेश वॅटिन इकडे जाते मग. गणेश दरवाजा इकडे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता श्वास एकदम वाढलेली आहे, धगधग. एकीकडे पाहतो म्हटलं तर हे जंगल खूप भयानक आहे, थरारक आहे. पण दुसरीकडे जर आपण विचार करतो म्हटलं तर या थरारक आणि भयानक जंगलातून आपण जे वाट शोधत शोधत इथपर्यंत पोहोचलो आणि पुढे त्र्यंबक दरवाजाची वाट आम्ही आता पकडणार आहोत. ही खूप डेंजरस अशी गोष्ट आहे. बोलताना आवाज कमी जरी निघत असेल पण जिद्द मात्र खूप पेटलेली आहे. मंदेश भाईकडे तुम्ही पाहू शकता. मंदेश भाई, नमः पार्वती पतये हर हर महादेव. अभिनंदन अभिनंदन. त्र्यंबक दरवाजाची वाट शिडीद्वारे बॅरिकेड्स इथे दिसले आहे, त्यामुळे ट्रॅकर्सला खूप मदत होतो. योगेश भाई आपल्याला भेटलाय. काहीच नाही माझ्याकडं. योगेश भाई, अरे काय आहे का रे आपल्याकडं? काय आहे का खाले चने फुटाने. देऊन देईल ते असं. योगेश भाई रस्ता सोडा, मग जाऊ दे. चल चालेल चालेल थोडंसं योगेश भाई चल वरती. एक जबरदस्त असा मित्र आम्हाला मिळालाय. बघू शकता तुम्ही. अशा मित्राची साथ मिळली तर आपण कुठेही जाऊ शकतो. चल योगेश भाई, चल म्हटलं चालते. चल वरती येणार, तुला काही ना काही देतो आम्ही खायला. आज आमची रक्षा करतो. अरे योगेश भाई, भुकू नको आमच्यावर. बोल काहीतरी, बडबड करते. काहीच नाही. योगेश भाई काहीच नको, काहीच नाही. थांब ना, जाऊ दे मला. अरे यार, काय दमलेला माणसाच्या मागे लागते तू. हल नको, पण पाहू नका, काहीच नाही करत. योगेश भाई वरती चालते का? काहीच नाही. काहीच हो यार, नाही. बोलताय बे. काहीच नाही. हे त्र्यंबक दरवाजाची वाट खालून वरती आलेली पाहू शकता.
निघालो होतो रतनवाडी ते गणेश दरवाजा, पण वाट मिळाली साम्रत गाव ते त्र्यंबक दरवाजा. काही इतिहासकार सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या प्रवासानंतर रतनगडावर काही काळ काढला होता. अमेझिंग, एक्साइटिंग, थ्रिलिंग रतनगड लवकरच तुमच्या पुढे येणार आहे. रतनगड अगदी जवळ. माणूस म्हणते पुढच्या वेळेस बॉडी बनून येतो म्हणते. कोण? अरे कुठं? तुम्हाला मागं सोडतो म्हणते. आदेश भाईची आपण वाट पाहू. नाही राहू देईल मग. हो मर्दा थांब ना. राहू देईल. आदेश भाई खूप दमलेला आहे. त्याची हालत पाहून तुम्ही इन्स्पिरेशन घेऊ शकता. या पर्सनॅलिटीचा व्यक्ती ट्रॅक करू शकतो, तर जगातला कुठलाही व्यक्ती ट्रॅकला येऊ शकतो नक्कीच. श्वास वाढलेली आहे, केस ओले, घाम. सह्याद्री रतनगड इकडे सगळं काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्र्यंबक दरवाजे. एक मिनिट. अतिशय जवळ आलेली आहे. इथे दगडाच्या पायऱ्या मला स्पष्ट दिसत आहे. एक मिनिट मंगेश भाई. स्पष्ट दगडाच्या पायऱ्या दिसत आहे. त्यामुळे आता ही थरारक अशी थ्रिलिंग अशी चढाई आपण आता अनुभवणार आहोत. चला तर मग. सगळी दुनिया एकीकडे, डोंगर एकीकडे.
थरारक, भयानक, अविश्वसनीय, अद्भुत अशी चढाई आपण आता सुरू करणार आहोत. म्हणजे काही माझं चालत आहे. सोबत डॉगेश भाई आहे. डॉगेश भाई 1, डॉगेश भाई 2 आणि माझे खतरनाक मित्र. Hey, let us sing, yeah. Rag me, let you. You can jog it, ऐसा लाया है तूफान. ओ भगवे की शान में चमका आसमां. आया है तूफान. एक आंख में पानी और एक में अरमान. मध्ये वरती जाऊ भाषण देतो. आता म्हणलं तू काही मागे आहे तू. ओ ठीकच थांब. आता माग आहे ना. हा बघू शकता मित्रांनो तुम्ही उभी करा. बस हे थोडं 2 मिनिटाचा उभी करा की त्र्यंबक दरवाजा. त्र्यंबक दरवाजाचं तुम्हाला हे दिसू शकते. 2 मिनिटं फक्त. आणि इथे याला हा खूप आम्ही प्रयत्न खूप प्रयत्न केला. झालेला आहो. आणि खूप म्हणजे मजा पण आलेली आहे. सोबत मित्र सोबत आहे तर एक अशी आहे साथीदार सोबत असन तो कोणतीच अशी मुश्किल आहे ते आपल्याला रोखू नाही शकत. ठीक आहे. ते गोष्ट आज मी मान्य केली. भवानी के वीरो त्र्यंबक दरवाजा लगेचच लवकरच आपल्या पुढे येणार आहे. सत्याग्नि को मस्तक सजा लो. स्वाहा हो शत्रु. आमचे खतरनाक माणसं चंड मचा दो. ललित, करण, आदेश आणि मंगेश, सॉरी अविनाश. या जेपी घेऊ. युद्ध कर भयंकर. शमशीर से दुश्मन पे वार कर. हौसलों को चीर के टुकड़े हजार कर. खेल मौत का जीत की तुम बनो जीत का. गुमान कर प्रहार कर देश पर प्रहार है. गुमान कर. सह्याद्री में मेरे दोस्तों की हालत देखिए. और मेरे मंदे भाई ललित राव, नीचे क्या कर रहे हो? ऊपर आ जाओ. तुम्हारे बिना मन नहीं लग रहा मेरा. आ जाओ नीचे ऊपर. ए मेरे दोस्त,
काहुनिया तांडव हे कर्तुधुंड शंकरा डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकरा शंकरा काहुनिया तांडव हे कर्तुधुंड शंकरा हे डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो हो तर इथून आम्हाला त्र्यंबक दरवाजापर्यंत पोहोचायचं आहे. इथं घालून लागते थोडी सावकाश, नाहीतर इथं चुकीला डायरेक्ट वाट पूर्णपणे तुटलेली आहे, पण फायनली आपण आता त्र्यंबक दरवाजावर पोहोचलो. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मला वाटते दुकान मत्यारीच धडके. फायदा झाला असता आम्हाला, मुली बनला असता काय. राम राम. इंद्रजिली जंब पर राघवसु अंब पर रावण सह रंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है. गिजराज है. गिजराज है. शोधू कुठर भाऊ कसर मीच स्वतःला भाऊ कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला रे. माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार. अबे ते तिकडे आणखी अविनाश असं वाटलं होतं त्याला खजाना मिळणार आहे, अजून ते पण आणखी पुढे जायचं आहे. मित्रांनो, आपण आता जात आहोत रतनगडवरील नेढे या ठिकाणी. आता नेढे म्हणजे काय, तर आपल्या इकडे सुई असते, त्या सुईला जे बारीक होल छिद्र असतो, त्या छिद्राप्रमाणे या डोंगरामध्ये एक छिद्र आहे, त्याला आपण नेढे असे म्हणतो.
माझे दादा मंदेश दादा उर्फ शिवम आरू. कसं वाटत आहे? खूप असं आनंददायक वाटत आहे. इथं पोचलो तर आम्ही खूप अशी अवघड ट्रॅकिंग केलेली आहे इथं या आणि पाय जरी दुखत असेल तरी यावंच लागेल. फील खूप चांगलं वाटलं आहे कारण की इथं असं म्हणजे AC पेक्षा पण खूप असं थंड असं चिल्ड वारा आहे. म्हणजे पूर्ण हे जे डोंगर आहे पूर्ण असं पाण्यात घेरलेलं आहे. आजूबाजू चारी साईडला बघू शकता तुम्ही दाखवून देतात इकडून बघू. प्रवरा नदीचं पात्र आहेच बरं. परवरा नदीचं पात्र आहे. चारी बाजूनी डोंगराला घेतलेलं आहे पाणी. एसीची रात्रीला राहणी इथे अवघड होणार आहे, तरी आम्ही काहीतरी जुगाड करूच. मयूर भाऊ खूप आनंदामध्ये चालत येऊ राहिले कारण की त्यांनी खूप अवघड ट्रॅकिंग केलेली आहे. तर कसं वाटतंय मयूर भाऊ? खूप आनंद होतोय. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. काही सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, यो बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं? काय केलं राजांनी? आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, बघा 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 युगत मांडली, राजांनी आता युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली, अशी ही युगत मांडली, पंताची जुबान हिंदीच्या खेम्यात म्हणत तो जिभेनं शिवरसवत भेटाया येणार सुंदर होणार हो, शिवरसवत भेटाया येणार सुंदर होणार हो, हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो.
खालचा आहे थोडासा. जो था खफा खफा एक टूटा टूटा ख्वाब था जो तुझसे था जुड़ा एक आधी आधी आस थी जो पूरी हो गई तुम मिल गए तो जाने क्यों ये दूरी हो गई पिया लागे ना पण ते ऍक्टिंग बिक्टिंग खतरनाक करू राहिला पण मायाचंद बा. जिया लागे ना लडू घेऊन राहिला का बे. ऍक्टिंग बिक्टिंग खतरनाक करू राहिला म्हणतो. आणि रात्रीचे 10 वाजले. आम्ही रतनगडात मुक्काम करायला ठरविला होता. चंद्र एकदम डोक्यावर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता माझा मित्र आहे मंदेश. रात्रीचे 9:15 वाजलेले आहे. रतनगडाची ही रात्र रात्रली रात. प्रत्येक गावातला जी लाईट दिसत आहे टिमटिमत्या दिव्यासारखी दिसत आहे. असं वाटत आहे की दिवाळी आहे इथे. जरी नसेल दिसत पण आम्हाला नक्कीच दिसत आहे. असं वाटतं पण आता असं वाटतं की वारा खूप जोरदार चालू आहे. वारा खूप जोरदार चालू आहे. इथं म्हणजे मुक्काम करायला ठरवला. तर मित्रांनो ही जागा आहे रतनगडा गडाचं नेढे. या परिसरात मुक्काम केला आहे. आमचे काही मंडळी सुसाट या ट्रीपचा दिवसाचा अनुभव तर आम्ही खूपदा अनुभवला आहे. पण रात्रीचा अनुभव हा पहिल्यांदाच अनुभवतो. आणि याचा पण आनंद आम्हाला घ्यायचा होता एक दिवस. चल एक गाणं होऊ दे याच्यात. तिच्यासाठी एक गाणं आहे. चंद्र पण आपल्या देऊ दे. मेरा चांद मुझे आया है नजर मेरा चांद मुझे आया है नजर रात जरा थम थम के गुजर रात जरा थम थम के गुजर मेरा चांद मुझे आया है नजर छाया है नशा मेरी आँखों पर छाया है नशा मेरी आँखों पर रात जरा थम थम के गुजर रात जरा थम थम के गुजर मेरा चांद मुझे आया है नजर. फिलिंग हाय हा रस्ता आहे. रात्रीचा कोणी प्रवास करू नका. तसं पाहतो म्हटलं तर इथे येण्याचा प्रयत्न कोणीच करू नका रात्रीचा. तुमची कंपनी तुमचे मित्रमंडळी खूप स्ट्रॉंग असेल तरच या. मानसिक स्ट्रॉंग पाहिजे. स्ट्रॉंग असेल तर चालते. चालता फिरता व्यक्ती पाहिजे. लक्षात ठेवा. आणि जर्किंग सगळ्या गोष्टी बरोबर वापरल्या.
उठायचं आहे आणि सूर्योदयाचा अनुभव घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आता आपल्याला झोपावं लागेल. चंद्र माथ्यावर राहिलेला आहे. चला गुड नाईट. गुड नाईट, शुभरात्री, जय शिवराय. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट भेटू आपण सकाळी 2:00 तोपर्यंत बरं. गुड नाईट. एन्जॉय युअर सेल्फ.